विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की आपण अगदी बेसिकपासून संस्कृत शिकायला सुरुवात करणार आहोत, त्याचप्रमाणे आपण आता बेसिकपासून संस्कृत शिकायला सुरुवात करणार आहोत। आता आपण महाराष्ट्र बोर्डाचा संस्कृत हा अभ्यासक्रम पाहत आहोत, इयत्ता 8वी। चला तर मग वर्णमाला शिकूया। वर्णमाला। संस्कृत वर्णमालेत मुख्यतः 3 प्रकार येतात, स्वर, त्यानंतर व्यंजन, स्वराश्रित। त्यातला पहिला प्रकार म्हणजे स्वर। पहिला प्रकार ह्रस्व स्वर, त्यानंतर दीर्घ स्वर, त्यानंतर संयुक्त स्वर, जे की दीर्घ स्वरातच येतात। ह्रस्व स्वर म्हणजे कोणकोणते? तर अ, ई, छोटा ई, छोटा ऊ, रू आणि ऋलू। हा रू बघा असा, त्यानंतर हा मराठीतला 5चा आकडा आपण काढत असतो, अशा प्रकारे हा ह्रस्व रू काढला जातो। त्यानंतर दीर्घ स्वरांमध्ये आ, मोठा ई, मोठा ऊ, जो की उसाचा म्हणतो आपण। त्यानंतर हा रू दीर्घ आहे, याला बघा कसं काढतात, तर हा या ठिकाणी 6चा आकडा काढला जातो, दिसतोय का 6चा आकडा? हां, असा हा आकडा काढला जातो आणि याला म्हणतात दीर्घ रू। त्यानंतर स्वरांमध्ये पुढचा प्रकार येतो संयुक्त स्वर, जे की दीर्घ स्वर मध्येच येतात। दीर्घ स्वर ए, ऐ, ओ आणि औ, असे सर्व हे स्वर आहेत। आता आपण पाहूया व्यंजनाः, म्हणजे एकूण किती व्यंजन आहेत? तर एकूण 33 व्यंजन आहेत। यांच्यामध्ये काही गट केलेले आहेत। आता तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण क, ख, ग, घ शिकतो, मग यांचा क्रम मागे पुढे का घेतला नसावा? क नंतर खच का बरं येतो, त्यानंतर ठ का बरं येत नाही? तर याचं उत्तर अगदी साधं आणि सोपं आहे की ज्या व्यंजनांचे उच्चार आपल्या मुखाच्या ज्या भागातून निघतात त्यानुसार त्यांचे काही गट केलेले आहेत, त्यांचे काही वर्ग केलेले आहेत। उदाहरणार्थ क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग। तर आपण ते वर्ग आता शिकूया। पहिला वर्ग येतो क वर्ग, दुसरा वर्ग येतो च वर्ग, तिसरा वर्ग येतो ट वर्ग, त्यानंतर पुढचा वर्ग येतो त वर्ग आणि पुढचा वर्ग येतो तो म्हणजे प वर्ग। ठीक आहे, मग वर्ग कोणते कोणते? तर कचट तप। कोणते कोणते? कचट तप। ओके, त्यानंतर मग क वर्गात कोण कोण येतं? तर असे सर्व की ज्यांचा उच्चार कंठातून होतो, म्हणजे क, ख, ग, घ आणि अंग, आणि हा याचा उच्चार केला जातो अंग। बघा हा ड आणि हा अंग। आणि एक लक्षात ठेवायचं की या ठिकाणी हे व्यंजन आहेत, म्हणून यांचे प्रत्येकाचे पाय आपण मोडायचे असतात। त्यानंतर पुढचा वर्ग येतो च। त्याच्या अगोदर एक पाहूया की हा क वर्ग आहे, क, ख, ग, घ आणि आ अंग। आता हा अंग काय नेमका? तर ह्या रोमध्ये ह्या कॉलममध्ये जे जे आपण व्यंजन लिहिणार आहोत ना, त्यांना म्हणतात अनुनासिक। काय म्हणतात त्यांना? अनुनासिक।
पुढे येतो च वर्ग. तर च वर्गात कोण कोण येतं? च, छ, ज, झ आणि हा असतो न, किंवा काही ठिकाणी त्याचा उच्चार होतो य सारखा काहीसा त्याचा उच्चार होतो. ओके, तर हा य कोण आहे? तर हा अनुनासिक आहे. त्यानंतर पुढचा वर्ग येतो ट वर्ग. ट वर्गात आता कोण येतं बरं? ट, ठ, ड, ढ आणि न बाणाचा न. हा न कोण आहे बरं? सांगा. अनुनासिक. पुढे येतो त वर्ग. आता त वर्गात कोण कोण येतं? तर त, थ, द, ध आणि न नळाचा न. हा न कोण आहे बरं? तर अनुनासिक. अगदी बरोबर. त्यानंतर प वर्गात प, फ, ब, भ आणि मगरीचा म. हा म कोण आहे बरं? तर अनुनासिक. अगदी बरोबर. आता हे तर समजलं की जो वर्ग असतो त्या व्यंजनापासून त्या वर्गाची सुरुवात होते. उदाहरणार्थ क वर्ग आहे तर त्याची सुरुवात क ह्या व्यंजनापासून होते. त्याचप्रमाणे च ची च ह्या व्यंजनापासून सुरुवात आणि इतरांचंही तसंच. मात्र हे अनुनासिक काय आहेत? तर अनुनासिक म्हणजे असे व्यंजन ज्यांचा उच्चार हा नाकातून होतो. अंग, य, न, न आणि म. यांची विशेषता अशी की यांचा उच्चार तर आपण करतो, पण यांचा उच्चार नाकातून होत असल्यामुळे सर्दी असणाऱ्या माणसाला हे उच्चार करणं जरासं कठीण होऊन जातं. जर एखाद्याला सर्दी झाली असेल त्याला चिडण्यासाठी यांचं हे बोलायला लावायचं त्यांना, मग त्यांना बोलायला ते जरासं कठीण जातं. ओके, ठीक आहे, ते झालं बाजूला. त्यानंतर हे काय आहे बघू आपण डिटेलमध्ये. आता मी एक शब्द लिहितो गंगा. हे आपण मराठीत लिहिलं गंगा, मात्र याला संस्कृतमध्ये लिहिताना वेगळं लिहितात. तर याला लिहितात ग हा अनुनासिक अंग आणि गा. याला काय वाचणार? गंगा, गंगा. मात्र याला असं का लिहिलं? या ठिकाणी हा वाङ्मयातला ड किंवा अंग का टाकला बरं आपण? तर या ठिकाणी हा ग वर मराठीमध्ये अनुस्वार आलेला होता आणि त्या अनुस्वाराच्या पुढे कोण होता? ग गणपतीचा. आणि हा ग कोणत्या गटातला आहे? कोणत्या वर्गातला आहे? तर क वर्गातला आहे. आणि क वर्गाचा अनुनासिक कोण? अंग, म्हणून तो अंग इथं आला. आता अजून एक शब्द पाहूया आपण. पंच म्हणजे 5. पंच. आता बघा हा लिहिला प. आता हा अनुस्वार आहे. अनुस्वाराचा शब्द आपल्याला अनुस्वाराचं व्यंजन इथं लिहायचं आहे. मग आता कोणाला लिहिणार आपण? तर हा अनुस्वाराच्या पुढे व्यंजन आला आहे च, च, च. च वर्गातला अनुनासिक कोण? हा इय, इय किंवा न. तो या ठिकाणी लिहायचा पण. आणि त्यानंतर च, हा या ठिकाणी मी लिहिला च. तर याला वाचणार कसं? पंच, पंच. ओके. त्यानंतर ट वर्ग मी लिहितो कंठ, कंठ. ओके, कंठ. याला कसं लिहिणार? तर क, त्यानंतर ठ. हा कोणत्या वर्गातला आहे? ट वर्गातला आहे. आणि ट वर्गाचा अनुनासिक, ट वर्गाचा अनुनासिक न बाणाचा
मग मी लिहिणार न बाणायचा आणि त्यानंतर ठ, हा असा लिहिणार कंठ. पुढे वर्ग येतो आपला त वर्ग. मला शब्द लिहायचा आहे दंत. दंत. तर मी काय करेल, द दवतीचा लिहेल. त्यानंतर मला ह्या अनुस्वाराचा उच्चार लिहायचा आहे. मग याचा पुढचा व्यंजन कोणता, त, म्हणजे त वर्गात मी जाईल आणि त वर्गाचा अनुनासिक न, दंत असं लिहेल मी. त्याचप्रमाणे प वर्ग. आता प वर्गामध्ये मला लिहायचं आहे कंप. मी कसं लिहेल बरं, कंप, क, त्यानंतर हा अनुस्वार लिहायचा आहे मला. अनुस्वारासाठी मी जाईल पुढच्या व्यंजनाकडे, तो आहे प, म्हणजे वर्ग कोणता, प वर्ग, बरोबर. मग प वर्गाचा अनुनासिक म, म्हणून मी हा अर्धा म त्यानंतर प लिहिल्या गेलं माझं कंप. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता एकूण 5 प्रकारचे वर्ग शिकलो, क च ट त प. मात्र ह्या 5ही वर्गात क च ट त प या 5ही वर्गांमध्ये असे काही व्यंजन आहेत जे की येत नाहीत. उदाहरणार्थ य, र, ल, व, श, श, स, ह. तर यांना आपण संबोधले आहे मृदू व्यंजन. कोण कोण येतं मृदू व्यंजनांमध्ये, य, र, ल, व, श, श, स, ह, बरोबर. आणि हे व्यंजन कधी असतील, जेव्हा यांचे पाय मोडलेले असतील. बरोबर. मग एकूण कोण कोण, य, र, ल, व, श, स, ह हे मृदू व्यंजन आहेत. आता मी एक शब्द लिहितो हंस. याचा उच्चारण कसा करणार, म्हणजे हा अनुस्वार आहे, आपण अनुस्वाराचा उच्चारण मागे वर्गानुसार पाहिले. आता हे वर्गात न येणारे मृदू व्यंजन आहेत. मग ह्या ठिकाणी अनुस्वाराचा उच्चार करताना नेहमी लक्षात ठेवायचं की व सारखा साऊंड प्रोड्यूस करायचा आहे. म्हणजे हंस, हंस व सारखा उच्चार येतोय. परत सिंह, याचा पण उच्चार व सारखा यायला हवा, सिंह, सिंह. आणि याचा हंस, सिंह, हंस, सिंह, म्हणजे व सारखा उच्चार यायला हवा. ओके. तर हे एकूण व्यंजनाचे प्रकार आले. आपण व्यंजनांचे वर्ग शिकलो, त्यानंतर मृदू व्यंजन शिकलो. मग वर्णमालेमध्ये एकूण काही प्रकार पाहिले आपण, कोण कोण, स्वर, व्यंजन आणि त्यानंतर स्वराष्ट्रीत. तर आता आपण तिसरा पाठ शिकायला जात आहोत, तो म्हणजे स्वराष्ट्रीत. स्वराष्ट्रीत. आता स्वराष्ट्रीत कोण कोण आहे, तर स्वराष्ट्रीत हा टोपीवर अनुस्वार, अजून कोण आहे तर विसर्ग, यांची विशेषता अशी की हे नेहमी स्वरांनंतर येतात. यांना कधीही व्यंजनानंतर यायचा अधिकार नाही. मी एक शब्द लिहितो रामम. हा अनुस्वार दिला, म वर अनुस्वार आहे का हा, तर नाही. हा मय, हा आपण असा लिहितो. आपण शिकलो व्यंजनामध्ये म असा लिहितात, याचा पाय मोडलेला. मात्र हा म तर आपल्याला संपूर्ण दिसत आहे, याचा पाय मोडलेला नाही आहे. तर याच्यामध्ये अ आपण ॲड केलेला आहे, तेव्हा तो एकूण म बनलेला आहे. मग हा अनुस्वार हा या म वर नाही, ह्या व्यंजनावर नाही, तर ह्या अवर हा अनुस्वार असतो. म्हणून
असं लिहितात त्याला. समजलं? आणि संपूर्ण शब्द लिहायचं झालं तर असा लिहितात. आणि वाचताना राम आणि अनुस्वार रामम असं वाचणार. समजलं? हे आपण शिकतोय अनुस्वार स्वर. आणि परत आपण जर अनुस्वार असले तर आपण उच्चारण शिकलो आहोत. तर काही शब्द पाहिले होते आपण, गंगा, पंच, कंटक, दंत, कंप यांच्यामध्ये शब्दाच्या मध्ये अनुस्वार येतो, त्यांचे उच्चारण शिकले. मात्र ज्याप्रमाणे या ठिकाणी शब्दाच्या शेवटी अनुस्वार आला आहे तर त्याचा उच्चार आपण अर्ध्या म सारखा करतो. उदाहरणार्थ सीता आणि वर अनुस्वार. मग याला कसं उच्चारण करणार? सीताम असं. नदी नदीम असं. नदीम. समजलं? पिता आणि त्यावर अनुस्वार. कसा उच्चारण? पिताम म्हणजे अनुस्वाराचा उच्चार अर्धा म. ओके, हे तुम्हाला आता समजलं आहे. आता पुढे विसर्ग काय भानगड? विसर्ग म्हणजे एकाखाली एक ठेवलेले दोन बिंदू ज्यांचा उच्चारण ह सारखा करतात. आता मी काही शब्द लिहितो. उदाहरणार्थ देवः. बघा, व नंतर हा विसर्ग. आता परत या ठिकाणी व्यंजन व नंतर हा विसर्ग आहे का? नाही. तर परत जो देवमधला व आहे ना तो व्यंजन अधिक अ लिहितात, तेव्हा तो अख्खा व होतो आणि त्याचा पाय मोडलेला जातो. तर हा जो विसर्ग आहे हा या असाठी आहे, म्हणजे आपण अशा पद्धतीने लिहिला आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं की अनुस्वार आणि विसर्ग हे कधीही स्वरानंतर येतात. या ठिकाणी पण हा विसर्ग स्वरानंतर आलेला आहे. विसर्ग आणि अनुस्वार हे व्यंजनानंतर कधीच येत नाही. तुम्ही असं कुठेच पाहणार नाही. संपूर्ण संस्कृत शिकताना व्यंजनानंतर मी अनुस्वार दिला आहे हे चुकीचं आहे. किंवा असं, हे असं कधीच नसतं, किंवा असंही नाही. समजलं? नेहमी स्वरानंतर विसर्ग आलेला आपल्याला दिसतो. याचं उच्चारण आता इथं देवः झालं, कारण की शेवटी अ आला होता. बघा, देव व अधिक अ, म्हणून याचं उच्चारण देवः असं झालं. आता मी लिहितो देवा आणि पुढे विसर्ग देतो. तर या ठिकाणी दे तर आहे, त्यानंतर काय परत व, कोण व्यंजन व अधिक आ आणि पुढे विसर्ग आहे. मग कारण की याच्या शेवटी आचं उच्चारण येत आहे, मग या विसर्गाचं उच्चारण हा असा करणार. मग याला कसं उच्चारित करणार आपण? देवाहा. त्याचप्रमाणे देव यो आणि पुढे विसर्ग. मग या विसर्गाचं उच्चारण आता इथं परत य व्यंजन अधिक यो म्हणजे ओ ॲड केला आहे आपण. मग ओ विसर्गाचं उच्चारण आपण कसा करणार? हो. मग याचं एकूण उच्चारण देव यो हो असं. परत मी एक शब्द लिहितो कवे आणि विसर्ग. मग विसर्गाचं उच्चारण, कारण की इथं व्यंजन व अधिक ए एडक्याचा आला आहे, मग एचा आणि व्यंजन याचं उच्चारण ह सारखा करतात. मग इथं शेवटी ए आला आहे म्हणून विसर्गाचं उच्चारण आपण हे असं करणार. ए हे कवे हे.
क वे हे असं. त्यानंतर परत इथं मात्र लक्षात ठेवा, मी लिहितो देवई आणि पुढे विसर्ग देतो. इथं ऐची मात्रा आहे. मात्र ऐमध्ये सर्वात शेवटी म्हणजे ऐमध्ये ई येतोय. ई सारखा आपल्याला आवाज येतोय, त्याच्यामध्ये ई स्वर मिसळला गेलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहे, देवई आणि ही अशा प्रकारे या ठिकाणी याला लिहितात. देवई ही उच्चारण याचं देवई ही असं असणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके. परत उकाराला उदाहरणार्थ भानू आणि पुढे विसर्ग आहे, तर याला काय वाचणार, आता ओळखला गेला असेल, शेवटी उकार आलेला आहे म्हणून भानू हू. आणि या ठिकाणी जर दुसरा उकार असला तरी या ठिकाणी परत ऱ्हस्व हूचा उच्चार येतो. कवी विसर्ग, या ठिकाणी कवी आणि ऱ्हस्व हीचा उच्चार होणार. जरी उदाहरणार्थ आता कवी असंही लिहिलं तरी या ठिकाणी कवी आणि ऱ्हस्व हीचा उच्चार होतो. कवी ही असे हे उच्चारण आपण करत असतो जर शब्दाच्या एंडिंगला विसर्ग आले तर. ओके. चला तर मग पुढचे आता आपण उदाहरणं पाहूया. आपण सदर टेबल पाहिला, त्याच्यामध्ये आपण क च टप क च ट त प हे वर्ग शिकलो आणि त्यात शिकलो की हे शेवटी अनुनासिक असतात आणि अनुस्वार असला आणि अनुस्वाराच्या पुढे जो आपल्याला व्यंजन दिसला त्या आपण वर्गात जातो आणि तो अनुनासिक आपण त्या अनुस्वाराच्या जागी लिहित असतो. जसे या ठिकाणी ठ होता, आपण मग ठ कोणत्या वर्गात आहे, ट वर्गात गेलो, त्यातला अनुनासिक त्या विसर्गाच्या ऐवजी लिहिला न बाणाचा आणि त्यानंतर मग ठ लावून दिला, मग ते बनलं अशा प्रकारे कंठ. ओके. मग आता आपण याच्यावर प्रॅक्टिस म्हणून स्वाध्याय करूया. आता आपल्यासमोर काही शब्द लिहिलेले आहेत. आता हे शब्द आपल्याला मराठीमधून संस्कृतमध्ये लिहायचे आहेत, तर ते आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा लिहू शकतात. मी उदाहरणार्थ एक करून दाखवतो तुम्हाला. शंकरः, शं हा अनुस्वार येणार नाही, तर काय येईल, आता पुढे क आलाय आणि क चा अनुनासिक आपण शिकलो होतो की क चा अनुनासिक कोण आहे, अंग. अंग, मग तो या ठिकाणी येईल. शंकर. ओके. अशा प्रकारे आपल्याला लिहायचे आहे. आता पुढे एक उदाहरण अजून. पुढे ख आला आहे. आता ख कोणत्या वर्गातला आहे, ख क वर्गातला आहे आणि क वर्गाचा अनुनासिक आत्ताच पाहिला आपण, परत तोच अंग. संख्या. आता व्हिडिओ पॉज करा आणि उरलेले सर्व शब्द तुम्हाला स्वतःहून संस्कृतमध्ये लिहायचे. ओके. तुम्ही आता व्हिडिओ पॉज केलेला असेल. आता आपण पुढे पाहूया. संकटः. संकटः, परत अनुस्वाराच्या पुढे आलाय क व्यंजन. क व्यंजन आल्यामुळे आपण स लिहिणार, त्यानंतर अनुनासिक अंग आणि त्यानंतर कट. संकट. आता या ठिकाणी अनुस्वाराच्या पुढे ज आलेला आहे. आता ज चा अनुनासिक कोण,
तर ज कुठे येतोय, तर ज येतोय च वर्गात आणि च चा अनुनासिक य य य, बरोबर. मग आपण तो लिहूया. व्य लिहिला, त्यानंतर अनुस्वाराच्या ऐवजी ज चा अनुनासिक कोण य असा लिहू. त्यानंतर ज आणि न, व्यंजन व्यंजन. ओके, व्यंजन झालं. आता संपूर्ण. परत या ठिकाणी अनुस्वार आलेला आहे. अनुस्वाराच्या पुढे कोणतं व्यंजन आहे, प, पतंगीचा प. प चा अनुनासिक, प चा अनुनासिक कोण, तर प चा अनुनासिक आहे म. म मग संपूर्ण अशा पद्धतीने लिहिणार. कांचन. आता आपण च चा अनुनासिक पाहिला कोण य, कोण अनुनासिक य य. मग आणि याला आपण या ठिकाणी असं लिहिलं होतं, या ठिकाणी असं लिहिलं तरी चालेल, कांचन. त्यानंतर कंठ. आता कंठ ठ, आपण तो टेबल पाहिला. ठ कुठे येतोय, ट वर्गात आणि ट चा अनुनासिक न. कंठ कसा लिहिणार, असा. अनुस्वार क वर पुढचा व्यंजन, पुढचं व्यंजन ठ. ठ चा वर्ग ट आणि ट चा अनुनासिक न बाणाचा. याला लिहिणार कंठ असं. आता वंश हा आपण पाहिला. हा कोणत्या वर्गामध्ये आहे का, श नाही, कोणताच वर्ग श साठी अवेलेबल नाही, म्हणून आपण त्याला तसंच्या तसं लिहितो. पुढे संभाषण. भ, भ चा वर्ग म, मगरीचा म. याला कसं लिहिणार, संभाषण. आता परत रंग. अनुस्वार, अनुस्वाराचा पुढचा व्यंजन. अनुस्वाराचा पुढचं व्यंजन कोणतं, ग आणि ग चा अनुनासिक अंग. बघा रंग. ओके, किंवा याला असं लिहिलं तरी चालतं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की आपण अंग हा लिहितोय म्हणून हा अनुस्वार इथून जाईल. याला असं लिहिलं तरी चालतं, रंग. ओके, त्यानंतर तंत्र. आता तंत्रमध्ये काय आहे नेमकं, तर हा जो त्र असतो ना, हा कसा बनतो, अर्धा त आणि र. मग अनुस्वार, अनुस्वाराच्या पुढे कोण येतोय, तंत्रामधला त व्यंजन. आणि त व्यंजन कोणत्या वर्गातलं माहिती आहे, कच ट त त प, कच ट त प. मग त व्यंजन त वर्गातला आहे आणि त वर्गातला अनुनासिक कोण, न. याला कसं लिहिणार, तंत्र असंच. त्यानंतर कुटुंब. परत अनुस्वार, अनुस्वाराच्या पुढे येतोय ब, बदकाचा ब. आणि हा कोणत्या वर्गातला आहे, कच ट त प पैकी. तर हा बरोबर प वर्गातला आहे आणि प वर्गाचा अनुनासिक म. किंवा उच्चारण करताना नाही समजतंय, अनुस्वाराच्या ऐवजी काय लिहायचं, कुटुंब म लिहिला. संताप. परत उच्चारताना तुम्हाला समजतंय की अनुस्वाराच्या ऐवजी न येतोय.
संताप. किंवा असंही पाहू शकतात की अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे व्यंजन त, आणि त वर्गातला अनुनासिक कोण, तर न नळाचा. आणि शेवटचं अंजली, अंजली, अंजली. मग या ठिकाणी ज आला जहाजीचा, या ठिकाणी जचा अनुनासिक कोण, क च ट त प. च वर्ग आहे, च वर्गाचा अनुनासिक कोण आहे य, य यालाच लिहिणार अंजली, अंजली. ओके, हे आपण अंजली असं लिहून झालं आहे. तर एकूण हे उदाहरणं पाहिले, यांची परत एकदा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला अनुस्वार कशा पद्धतीने लिहिता येईल, कशा प्रकारे संस्कृतमध्ये लिहिला जातो हे मात्र समजेल. तर आपण येथे थांबूया, मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गोष्टींसह. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रार्थना चालू करणार आहोत. तर तोपर्यंत जय श्री कृष्ण, राधे राधे, नमो नमः.